प्रश्न लोकशाहीतल्या नैतिकतेबद्दलचा आहे. आता कपिल सिब्बल यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज पुन्हा एकदा जोरदार असा युक्तिवाद केलेला आहे. आणि कायदेशीर दृष्ट्या त्यांचं आज टार्गेट होतं राहुल नार्वेकर, विधानसभेचे अध्यक्ष, तत्कालीन अध्यक्ष आणि विद्यमान सुद्धा. या राहुल नार्वेकरांनी कसा कायदेभंग केलेला आहे, पक्षपाती निर्णय कसा घेतलेला आहे आणि निर्णय काय घ्यायचा, निकाल काय द्यायचा हे आधीच ठरवलं आणि मग त्यानुसार सगळं पुढचं निकाल वाचन केलेलं आहे. एक तर वेळ घेतला वगैरे वगैरे ते सगळे मुद्दे आलेले आहेत. आपण अतिशय थोडक्यामध्ये आणि अतिशय साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने हे समजावून घेणार आहोत की राहुल नार्वेकर यांच्याविषयी कपिल सिब्बल यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि त्याची एकूण काय पार्श्वभूमी आहे त्याविषयी आपण बोलतोय. आता कपिल सिब्बल यांचा आज युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. तर शिंदे गटाचे आमदारच नव्हे तर 2024 मध्ये राहुल नार्वेकरांनी दिलेला खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचा निकालही पुन्हा तपासला जाऊ शकतो का, त्याविषयी आपण बोलणार. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, आमदारांचं बहुमत म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाचं बहुमत असतं का? कारण आज सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी जो मुद्दा मांडला तो केवळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष नाही, तो प्रश्न आहे पक्ष कोणाचा ठरवणार. आमदारकी पक्षाची संघटनात्मक रचना आणि पक्ष गठन. आणि जर सर्वोच्च न्यायालयाने सिब्बल यांचा मूलभूत युक्तिवाद मान्य केला तर 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाला खरी शिवसेना मानताना वापरलेली कायदेशीर कसोटी पुन्हा तपासली जाऊ शकते. आणि मग पुढचा प्रश्न आणखी गंभीर होतो. 2022 मध्ये शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी येऊ शकतो का, या विषय आहे. आता बघा, आज आपण पूर्ण मागोवा घेतोय. कारण आजची सर्वोच्च न्यायालयातली ही जी सुनावणी समजून घ्यायची तर आपल्याला 2022 ते 2026 पर्यंतचा, म्हणजे या वर्षीपर्यंतचा घटनाक्रम समजावून घ्यावा लागणार. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा आमदार गट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापासून वेगळा झाला. शिंदे गटाकडे आमदारांची संख्याबळ होते आणि तिथूनच पहिला मोठा राजकीय दावा समोर आला, आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना. पण ठाकरे गटाचा प्रश्न वेगळा होता. बहुमत आमदारांचं आहे पण पक्षाचं काय? आणि इथं एक अत्यंत महत्वाचा फरक समोर येतो. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष. विधिमंडळ पक्ष म्हणजे विधानसभेत निवडून आलेले आमदार, पण राजकीय पक्ष म्हणजे केवळ आमदारांचा समूह नाही, त्याची संघटना आहे, पक्ष घटना आहे, पदाधिकारी आहेत, नेतृत्व आहे, कार्यकर्त्यांची रचना आहे आणि या सगळ्यांच्या आधारे पक्षाची स्वतंत्र ओळख असते. मग प्रश्न असा आहे, आमदारांची संख्या वाढली किंवा कमी झाली म्हणून पक्षाची ओळख बदलते का? याच प्रश्नाचं उत्तर आजच्या सुनावणीमध्ये अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. आता 11 मे 2023 कडे जाऊ. 11 मे 2023 कडे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर महत्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर गंभीर निरीक्षणे नोंदवली. म्हणजे न्यायमूर्ती चंद्रचूड, हे मी सांगतोय, सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे, विधिमंडळातील गटाच्या आधारे पक्षातील नेतृत्व आणि प्रतोद निश्चित करण्याच्या प्रक्रियेवरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली, हा फक्त आकड्यांचा खेळ नाही. म्हणजेच कोणाकडे किती आमदार आहेत हा एकमेव प्रश्न नाही, तर मूळ राजकीय पक्ष कोणता, त्या पक्षाची संघटनात्मक रचना कोणाकडे आहे, पक्षाचा अधिकृत निर्णय कोण घेतो
हे प्रश्नही महत्वाचे आहेत. पण इथं एक कायदेशीर पेच निर्माण झाला. उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकार पुनर्स्थापित केले नाही. आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न विधानसभा अध्यक्षांकडे गेला. आता बघा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्याच वेळेला वक्तव्य केलं होतं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली आणि ती जर केली नसती तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे 2023 मध्ये ज्या वेळेला पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय ते 7 जणांचं घटनापीठ बोललं त्या तिथं की आम्ही रिइन्स्टेट केलं असतं हे सगळं. परंतु उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळं हे सगळं आता हे सगळं अबकडं आणि हे कायद्याच्या याच्यामध्ये चालणार आहे. ठीक आहे, असो. आता पुढे बघा, दरम्यान फेब्रुवारी 23 मध्ये निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले. आता लक्षात घ्या, एकीकडे आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न अजून बाकी आहे आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाकडे प्रश्न, खरी शिवसेना कोण? ठाकरे गटाचा आक्षेप इथंच होता. जर शिंदे गटातील आमदारांची वैधता आणि अपात्रता अजून ठरायची असेल तर त्याच आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे पक्षाची ओळख ठरवण्याची प्रक्रिया योग्य होती का? हा प्रश्न पुढे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा येणार होता. आणि मग आली ती तारीख 10 जानेवारी 2024. म्हणजे आता राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून निर्णय दिला. शिंदे गटालाच खरी शिवसेना मानलं. दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिका फेटाळल्या. हा निर्णय शिंदे गटासाठी मोठा राजकीय विजय ठरला. पण ठाकरे गटाने त्याच क्षणी प्रश्न उपस्थित केला, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या कायदेशीर चौकटीशी सुसंगत आहे का? आणि इथून नार्वेकरांच्या निर्णयावर पक्षपातीपणाचे आरोप सुरू झाले. बरं का, आता एक तर मे 2023 ज्या वेळेला सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांच्या बाकीच्या 6 न्यायाधीशांनी हे सांगितलं की आता विधानसभेच्या अध्यक्षांनी हे करावं, तर यांना निर्णय घ्यायला कोण काय उजाडलं? 10 जानेवारी 2024 हा मधला वेळ वाया घातला. आता नार्वेकर पक्षपाती होते का असा अंतिम न्यायालयाचा निष्कर्ष अजून झालेला नाही. कपिल सिब्बल यांनी मात्र राहुल नार्वेकर हे कसे पक्षपाती आहेत, कसं त्यांनी आधीच ठरवलं की शिंदे गटाला नाव द्यायचंय, शिंदे गटाला चिन्ह द्यायचं, सगळं निवडणूक आयोगाचं नाव द्यायचं, हे सगळं आधीच ठरलेलं. आणि म्हणून डबल ढोलकी वाजवली त्यांनी. म्हणजे काय केलं? ना शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र केलं, ना उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांना अपात्र केलं. हे बघा, पक्ष वेगळा गट वेगळा हे त्यांनी केलं. आता त्यांच्या निर्णयावर प्रश्न काय निर्माण झाले? राहुल नार्वेकर यांनी पक्षपातीपणा केलाच असा प्रश्न काय निर्माण झाला? पहिलं कारण आमदारांचं संख्याबळ. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं हा केवळ आकड्यांचा खेळ नाही, पण नार्वेकरांच्या निर्णयात शिंदे गटाकडे असलेल्या आमदारांच्या संख्येला महत्व मिळालं. म्हणून ठाकरे गटाचा सवाल, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली कसोटी आणि विधानसभा अध्यक्षांनी वापरलेली कसोटी वेगळी होती का? म्हणजे सरन्यायाधीश तत्कालीन त्यांनी चंद्रचूड यांनी जे म्हटलं होतं आणि नार्वेकरांनी जी वापरलेली कसोटी ती वेगळी होती का असा प्रश्न विचारला. आता दुसरं कारण, 1999 विरुद्ध 2018ची पक्षघटना, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एकदा शिंदे गट म्हणतोय आम्हाला ती 2018ची घटना मान्य नाही, आम्ही मूळ घटनेनुसार करतोय वगैरे वगैरे ते सगळं. आता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ठाकरे गट 2018च्या पक्ष घटनेचा आधार घेत होता, पण नार्वेकरांनी निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेल्या 1999च्या पक्ष घटनेला महत्व दिलं. मग प्रश्न, बंडाच्या आधी पक्षाची वास्तविक रचना कोणती होती? 2018ची की 1999ची? हा प्रश्न झाला. आणि जर 2018ची पक्षघटना महत्वाची होती तर ती बाजूला का ठेवण्यात आली असा कपिल सिब्बल यांनी
घणाघात घातलेला आहे, घणाघात केलेला आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे तो. 2018ची पक्षघटना. आज सिप्पल यांनी ते याच मुद्द्यावर जास्त जोर दिलेला आहे, हे लक्षात घ्या. आता तिसरा मुद्दा, एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेते म्हणून नियुक्ती यांची. पक्ष नेता, मुख्य नेता, पक्ष नेता म्हणण्यापेक्षा मुख्य नेता. 2022 मध्ये विधिमंडळातील एका गटाने शिंदे यांना नेता म्हणून मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते, कारण विधिमंडळातील एका गटाचा निर्णय म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षाचा निर्णय आहे का, हा प्रश्न होता. कधी होता? 2023 मध्ये, मे मध्ये. आणि याच प्रश्नाची पुढची आवृत्ती आज सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये दिसते. ते पुन्हा तेच, पक्षप्रमुख कोण? उद्धव बाळासाहेब ठाकरे. विषय संपला. पक्षाचा पक्षप्रमुख. इथं तुम्ही आमदारांचा एक गट स्थापन करता, तो आमदारांचा गट तुम्हाला मुख्य नेता म्हणून करतो, हे चुकीचं आहे. तो पक्षाचा मुख्य नेता नाही. तुमचा होऊ शकतो तो, पण पक्षाचा मुख्य नेता नाही. पण पक्षच आमचा असं म्हणणं तर अजूनच झालं. आणि ते त्याच्यावरच सगळं चाललेलं आहे ना. म्हणजे पक्षच आमचा, तो बळकावला. आता मुद्दा चौथा, भरत गोगावले आणि व्हीप. ते आता पालकमंत्री झालेत बघा रायगडचे, एकदम खुशीमध्ये आहेत ते सध्या. ते भरत गोगावले आणि व्हीप, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून मान्यता देण्याच्या तत्कालीन अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. का नेमलं तुम्ही? जर ते सुनील प्रभू आहेत, तुम्ही यांना का नेमलं, असंच प्रश्न विचारला कुणी? सर्वोच्च न्यायालयाने. कधी? 2023. कारण व्हीप कोण देणार, हा अधिकार राजकीय पक्षाचा आहे की विधिमंडळ गटाचा आहे? आता ज्या पक्षाचे आमदार आहेत त्यांना पक्षाध्यक्ष काढला जाईल, व्हीप काढला जाईल का गटातल्या गटातच ठरवलं जाईल? साधी सरळ गोष्ट आहे ना. पक्षाचा व्हीप असेल आणि तो आमदार या सदस्यांना लागू होईल, असं साधं सरळ आहे. पण आम्हाला उलट करायचं होतं, आम्ही ते केलं. जर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे असतील तर विधिमंडळातील एका गटाने नियुक्त केलेला प्रतोद अधिकृत कसा, हा प्रश्न होता. म्हणजे भरत गोगावले. आणि त्याने काढलेला व्हीप वैध कसा? आणि इथून पुन्हा अपात्रतेचा प्रश्न काय तो सुरू होतो. आता कपिल सिब्बल यांनी याच्यावर पुन्हा एक जोरदार युक्तिवाद काय केला की आमदारांचं बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे. ही एक ओळ समजून घेतली तर आजचा संपूर्ण युक्तिवाद समजतो. एकच ओळ. काय ओळ? आमदारांचे बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे. समजा आता हे यांनी केलेलं आहे. समजा एखाद्या पक्षाचे 55 आमदार, त्यापैकी 37 आमदार एका गटात गेले, तर त्या 37 आमदारांनी पक्षाची संघटना, पक्ष घटना आणि मूळ पक्षाची ओळख आपोआप ताब्यात घेतली का, हा प्रश्न. सिब्बल यांचं उत्तर आहे नाही. कारण विधिमंडळ आणि मूळ राजकीय पक्ष वेगळे आहेत. आणि जर हे तत्व मान्य झालं तर त्याचा परिणाम केवळ पक्षाच्या नावावर होत नाही, तो परिणाम होतो कशावर? नेतृत्वावर, प्रतोदावर आणि व्हीपवर आणि शेवटी आमदारांच्या अपात्रतेवर. आता हे बघा, राहुल नार्वेकर, हे सगळं राहुल नार्वेकर आज सगळं झालेलं आहे कोर्टामध्ये. म्हणून आजचा प्रश्न काय सर्वात महत्वाचा? जर शिंदे गटाकडे बहुमत होतं, पण ते बहुमत म्हणजे मूळ शिवसेना नव्हती, तर 2022 मध्ये त्यांनी केलेल्या कृतीचं कायदेशीर मूल्यमापन कसं करायचं? जर न्यायालय म्हणालं की मूळ राजकीय पक्षाची अधिकृत संघटनात्मक रचना ठाकरे गटाकडे होती, तर अधिकृत व्हीप कोणाचा? जर व्हीप ठाकरे गटाचा होता तर त्याचं उल्लंघन झालं का? आणि जर व्हीपचं उल्लंघन झालं असेल तर 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेचा प्रश्न निर्माण होतो का? आणि म्हणून कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादाला आज 18 ऑगस्टला त्यांनी जो युक्तिवाद केला, याला अत्यंत महत्व आहे. पक्षांतर घटना काय म्हटलेलं आहे, 10वी अनुसूचीमध्ये काय म्हटलेलं आहे, 2/3 पाहिजे आणि मग त्या गटाने दुसऱ्या पक्षामध्ये मर्ज झालं पाहिजे वगैरे वगैरे. आता हे सगळ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला, नागरिकांना देखील पाठ झालेलं आहे.
पण आम्हाला कसं आहे की कायदा हा आम्ही खिशात ठेवलेला आहे. बाकीचं आम्हाला राजकारणाचं कसं आहे सगळं क्षम्य आहे. आता ते चाललंय तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. आता पुन्हा उद्या याच्यावर कंटिन्यू राहिला हा युक्तिवाद. असं ते सगळं आहे. आता एक गोष्ट जाता जाता स्पष्ट केली पाहिजे बघा, की या आम्हीच मूळ पक्ष आहोत, तर त्यांना केवळ संख्याबळाच्या आधारावर मूळ पक्ष मानायचं का, की त्यापूर्वीची पक्षाची घटना, पक्षघटना, अधिकृत नेतृत्व तपासायचं, शिवसेनेच्या प्रकरणाचा निकाल म्हणून भविष्यातील अनेक फुटींसाठी एक नवा कायदेशीर अध्याय ठरू शकतो. आता बघा, सुरुवातीला जसं म्हटलं की धनुष्यबाण कोणाला मिळणार, खरा प्रश्न हा आहे, राजकीय पक्षाची मालकी ठरवण्याचा अधिकार कोणत्या आधारावर वापरायचा, आमदारांच्या संख्येवर की पक्षाच्या घटनात्मक आणि संघटनात्मक अस्तित्वावर. आणि याच ठिकाणी राहुल नार्वेकरांच्या 2024च्या निर्णयाकडे पुन्हा पाहावं लागतं. ते कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कारण जर सर्वोच्च न्यायालयाने आज सिब्बल, आता बघा, सर्वोच्च न्यायालयाने आज सिब्बल यांनी मांडलेली मूलभूत भूमिका मान्य केली, तर प्रश्न फक्त पुढे जाणार नाही, तो मागेही जाणार, रिइन्स्टेट होणार. पूर्वलक्षी प्रभाव, हे लक्षात घ्या. 2024च्या नार्वेकरांच्या निर्णयाकडे, 2023च्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे, 2022च्या बंडाकडे आणि त्या काळातील आमदारांच्या कृतीकडे. चलो सुरा, गुवाहाटी चलो, काय ती झाडी, काय ते डोंगर, 50 कोटे, आम्ही गद्दार नाही, 50 खोके, एकदम ओके. ते सगळं जे पाहिले, निर्लज्जपणा पाहिलेलं महाराष्ट्र. पुन्हा दिले 5-5 हजार रुपये पर वोट, आले निवडून, काय करायचं ते घ्या, हे असं झालेलं आहे. आता 2022 मध्ये प्रश्न होता, शिवसेना फुटली का? 2023 मध्ये प्रश्न आला, खरी शिवसेना कोणाची? 2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरने उत्तर दिलं, शिंदे गटात. आणि आता 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर प्रश्न पुन्हा उभा आहे, बहुसंख्य आमदार म्हणजे मूळ राजकीय पक्ष होतो का? जर उत्तर नाही असेल, तर मग पुढचा प्रश्न साहजिकच असेल, मग 2022 मध्ये नेमकं काय घडलं होतं? आणि त्याहून गंभीर प्रश्न आहे, त्या घटनांचे कायदेशीर परिणाम आज पुन्हा तपासले जाणार का? हा गंभीर प्रश्न. याच प्रश्नाचं उत्तर आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावण्यांमध्ये मिळणार आहे. आणि म्हणूनच शिवसेनेच्या या लढाईकडे केवळ महाराष्ट्रातील एक राजकीय वाद म्हणून पाहणं पुरेसं नाही. जसं मी शब्द वापरला सुरुवातीला, लोकशाही, नैतिकता, डेमोक्रॅटिक मॉरलिटी काय, त्याचा प्रश्न नाही का हा? हे उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, फाटा फुटीन, खोकेर वगैरे ते सगळं बाजूला ठेवा. पण तुम्ही ज्या आमदाराला मतदान करताय, ज्या पक्षाच्या आमदाराला उमेदवाराला मतदान करताय, तुमच्या मताचं काही मूल्य आहे की नाही? प्रश्न ते चाललेला आहे. म्हणून हा राजकीय वाद म्हणून पुरेसा नाहीये, ही लढाई ठरू शकते. भारतातील एखादा राजकीय पक्ष हा त्याच्या आमदारांच्या संख्येने ओळखला जाणार, की त्याच्या संघटनात्मक आणि घटनात्मक अस्तित्वाने. आणि कदाचित म्हणूनच आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा केवळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठीचा युक्तिवाद नाही, तो भारतीय पक्ष व्यवस्थेच्या भवितव्याबद्दलचा एक मोठा घटनात्मक प्रश्न आहे. हे असं सगळं आहे. थोडंसं स्क्रिप्ट वाचलं, कारण ते सोप्या पद्धतीने आपण हे स्पष्ट केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं हे अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.